नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण म्हाडाला आपल्याला फ्लॅट कसा लागला. बऱ्याच जणांचा कमेंट येत होत्या की फ्लॅट लागला हे आम्हाला कसं समजेल, याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्यानंतर त्या टाईम किती भेटणार आहे, फ्लॅट लागल्यानंतर पैसे पे करण्यासाठी किती पैसे पे करायचे आणि टाईम किती लागणार आहे, त्याच्यानंतर लोन होईल का, त्याच्यानंतर नेमके डॉक्युमेंट किती व कोणते लागणार आहे आणि शेवटी वेटिंग लिस्ट काय असणार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला पहिला पॉईंट असा आहे की आपल्याला फ्लॅट लागला हे कसे कळेल. तर फ्लॅट लागला हे कळण्यासाठी आपल्याला जिथे फॉर्म भरला आहे तिथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं ड्रॉ स्टेटस सध्या इथं बघू शकता की ड्रॉ पेंडिंग असं दाखवत आहे. जेवढे काय मी फॉर्म भरले होते तिथं ड्रॉ पेंडिंग असं दाखवत आहे. तर लेफ्ट साईडला एक ऑप्शन आहे, तीन तीन डॉट आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं माय ॲप्लिकेशन असं एक ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जेवढे काय ॲप्लिकेशन भरलेत, जेवढे काय पेमेंट केले तेच आपल्याला ड्रॉमध्ये जातील. मी याचं पेमेंट नव्हतं केलं, हे ड्रॉमध्ये जाणार नाही. तर जेवढे काय पेमेंट केलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला चेक करायचं आहे. इथं फ्लॅट डिटेल्स आपल्याला शो करतील. फ्लॅट डिटेल्स म्हणजे तुम्हाला फ्लॅट नंबर कोणता अलोकेट झालाय. उद्या जर समजा तुम्हाला इथं तुमच्या डिटेल्स शो करत असतील, फ्लॅटच्या डिटेल्स शो करत असतील, तर तुम्ही असं समजायचं की तुम्हाला या ड्रॉमध्ये विनर आहात किंवा तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे सुद्धा कन्फर्मेशन भेटून जाईल. म्हणजे पहिला पॉईंट क्लिअर झाले की आपल्याला फ्लॅट लागला हे कसे समजेल. तर 10 फेब्रुवारी 2026ला 12 वाजता आपल्याला ड्रॉ काढण्यात येत आहे. तर बघू शकता की इथं तुम्ही चेक करू शकता की फ्लॅट नंबर जर अलोकेट झाला तर समजायचं की तुम्हाला फ्लॅट लागलेला आहे किंवा तुम्ही 2025च्या लॉटरीमध्ये विनर आहात. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यांना कोणाला फ्लॅट लागलेला आहे तो तुम्ही त्या साईटला फिजिकली व्हिजिट करा. कारण की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे, त्यानंतर लेआउट प्लॅन कसा आहे, लोकेशन कसं आहे. तर या गोष्टी तुम्हाला तिथं जाऊन स्वतः चेक करायच्या आहेत. आणि मी बऱ्याच साईटला व्हिजिट केलेलं आहे. इथं नांदेड सिटीमध्ये जनरंजनी असं एक फ्लॅट आहे. त्याच्यामध्ये माडानी काय केलं आहे, हॉल आणि किचन एकत्र केलेले आहेत, पार्टिशन अजिबात नाही आहे. त्यामुळं अशा गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे. आणि सेम धायरी इफोरियामध्ये पण तसंच आहे. हॉल आणि किचन वेगळं आहे, पण त्यामध्ये त्यांनी जो किचन आणि बाथरूम आणि टॉयलेट आहे ते एकाच कॉमन ह्याच्यामध्ये बांधलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट कसा आहे तो पण चेक करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपण बघूया की 2 टप्प्यामध्ये आपल्याला पैसे भरायचे आहेत. 2 टप्प्यामध्ये म्हणजे पहिला टप्पा असा राहील की तुम्हाला 25% रक्कम भरायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी वेळ 25% अमाऊंट भरण्यासाठी 45 दिवसाचे तुम्हाला टाईम भेटणार आहे. समजा तुमचा फ्लॅट आहे 20 लाखाचा. 20 लाखाचा जर फ्लॅट असेल तर तुम्हाला 50% म्हणल्यानंतर 10 लाख म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला 45 दिवसात अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला 45 दिवसात तर 5 लाख रुपये भरायचेच आहेत. ठीक आहे. जर समजा जेणेकरून कोणाकडे 5 लाख रुपये नसतील भरण्यासाठी, 45 दिवसात काही जणांना अरेंज होत नाहीत, तर म्हाडा काय सांगतं की 15 दिवसांची अजून मुदतवाढ देण्यात येईल. 15 दिवसाची मुदतवाढ देईल, पण त्याच्यावर ते काय करतात नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येईल. समजा ज्यांना कोणाला हा पहिला जो टप्पा आहे, पहिला टप्पा आहे 5 लाखाचा फॉर एक्झाम्पल, पण 25% रक्कम जर कोणाला अरेंज नाही झाली 45 दिवस आणि पुढचे 15 दिवस मुदतवाढ भेटूनही 15 दिवसात कोणाला पैशाची अरेंजमेंट नाही झाली तर त्यांची कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. जे काही सदनिका भेटलेली असेल, फ्लॅट भेटलेला असेल, कोणतीही पूर्वसूचना भेटणार नाही. आपण वेट करत असाल, मेलद्वारे आपल्याला पूर्वसूचना भेटेल, SMS न भेटेल, असं नाही होणार. तुम्हाला ऑलरेडी 15 दिवसाची मुदतवाढ दिलेली त्याने, तरी पण तुम्ही पैसे नाही भरले तर काय होईल, फ्लॅट रद्द होईल. म्हणजे समजा तुम्हाला कन्फर्मेशन भेटलं 1 मार्चला तुम्हाला फ्लॅट अलोकेट झाला, त्याच्यानंतर तुम्हाला 45 दिवस भेटणार आहेत आणि एक्स्ट्रा अजून 15 दिवस मुदतवाढ देण्यात येईल. ठीक आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की 25% रक्कम तुम्हाला भरायची आहे. आणि दुसरा जो टप्पा आहे उर्वरित 75% रक्कम आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये भरायचं आहे.
त्याच्यानंतर टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसांत रक्कम भरायची आहे. म्हणजे पुढचे 75% रक्कम तुम्हाला 60 दिवसात पण भरायची आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर आमच्याकडे सेव्हिंग नाही एवढी, तर तुम्ही बँकेचं लोन करू शकता. आपल्या माडाला जेवढे काही प्रोजेक्ट आहेत ते रेरा अप्रूव्ड आहेत. सो तुम्ही बँकेचं लोन करू शकता. आपण पुढं बँकेचं लोन कसं होईल ते पण बघणार आहोत. तर आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघू शकता 75% रक्कम, त्याच्यानंतर 75% रक्कम न भरल्यास, ठीक आहे, तर ह्याच्यावरती सुद्धा म्हाडा अजून 90 दिवसांची मुदतवाढ देते. 90 दिवस म्हणजे जवळपास 3 महिने म्हाडा आणखी मुदतवाढ देते. काही जणांना काय होतं, समजा फॉर एक्झाम्पल आपण 20 लाख रुपये अमाऊंट धरलेली, 5 लाख रुपये भरले, नेक्स्ट टाइमला आपल्याला 15 लाख रुपये भरायचे दुसऱ्या टप्प्यामध्ये. 15 लाख रुपये अरेंज होत नसतील, बँकेचं लोन होत नसेल, तर 90 दिवसाची मुदतवाढ म्हाडा आणखी देता आपल्याला. ठीक आहे. जर समजा आपल्याला ह्या 90 दिवसानंतरही पैशाची भेटली नाही, अरेंजमेंट नाही झाली, तर हे न सांगता म्हाडा आपल्याला फ्लॅट रद्द करतो. तर इथं बघू शकता यानंतरही देकारपत्रक दिनांकापासून 195 दिवसांत सदनिका किंमत अदा करण्यात अर्जदाराने कसूर केल्यास किंबहुना न भरल्यास तात्पुरते देकारपत्र तात्काळ रद्द करण्यात येईल. तथा अर्जदाराने भरणा केलेल्या रकमेतून सदनिकेच्या किमतीच्या 1% रक्कम समपहरण किंवा उर्वरित रक्कम कोणतीही व्याज न घेता अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे 1% अमाऊंट हे तुम्हाला भरावी लागणार आहे. जर समजा तुम्हाला 90 दिवसानंतर पैशाची अरेंजमेंट नाही झाली, तर फ्लॅटच्या 1% रक्कम ही तुम्हाला म्हाडाकडे द्यावी लागेल. म्हणजे यामध्ये पहिला टप्पा जो असणार आहे तो 25% रकमेचा असेल आणि दुसरा टप्पा जो असेल तो 75% रकमेचा असणार आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता आपण होम लोन बद्दल हा एक पॉईंट आहे. इथं आपण चेक करू शकता, सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा करण्यासाठी लाभार्थ्याने वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घ्यावयाचे असल्यास अर्जदाराच्या त्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे आहे. ठीक आहे. तर ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करायची, म्हणजे म्हाडाकडे आपल्याला ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला गृहकर्ज भेटेल. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट आहे. समजा बऱ्याच जणांनी काय केलेलं, स्वतःच्या नावावरती आणि पत्नीच्या नावावरती असे फ्लॅट त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. समजा एकापेक्षा जास्त अर्ज सोडतीमध्ये यशस्वी असल्यास, समजा वाईफला पण फ्लॅट लागला आणि हस्बंडला पण लागला, तर एकच सदनिका वितरित करण्यात येईल. ठीक आहे. दोघांना जर फ्लॅट लागला तर एकाला सरेंडर करायला लागेल, एकाला एक्सेप्ट करायला लागेल. दोघांपैकी एकालाच फ्लॅट भेटणार आहे. आणि पैसे किती कमी होणार त्यामधून, तर अनामत रक्कम बिनव्याजी 1000 रुपये, 1000 रुपये इतकी रक्कम प्रशासकीय खर्च वजा पट करून परतावा करण्यात येईल. ठीक आहे. हा, तर या व्यतिरिक्त यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रोव्हिजनल लेटर भेटेल त्यानंतर तुम्हाला टॅक्स भरणं हे अनिवार्य असणार आहे. आणि अजून एक मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो मला, हा, तर इथं बघू शकता की सदनिका वितरित झाली, सदनिकेच्या विक्री किमतीत वाढ झाल्यास किंवा वाढीव किंमत अर्जदारांना भरणे बंधनकारक राहील. म्हणजे म्हाडाला वाटलं की थोडीशी फ्लॅटची किंमत वाढलेली असेल मार्केट रेंजनुसार, तर ती वाढलेली किंमत भरणं ही बंधनकारक असणार आहे. आता आपण शेवटचा पॉईंट असणार आहे ते डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत त्याबद्दल आपण बघूया. तर हे डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंट लिस्ट आहे. ओळखपत्र लागणार आहे, त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड कोणतेही चालेल. पत्ता पुरावामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा लागेल, डोमासाईल सर्टिफिकेट लागेल, कौटुंबिक प्रमाणपत्रामध्ये विवाह प्रमाणपत्र लागेल. ठीक आहे. राशन कार्ड, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडेशन सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर बँकेच्या डिटेल्स लागतील, फोटो आणि सही लागेल,
एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला असणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी पण आपल्याला खूप वेळ भेटणार आहे. तर ज्यांना कुणाला फ्लॅट लागला असेल त्यांचं खूप खूप अभिनंदन. फ्लॅट लागल्यानंतर तुम्हाला SMS येईल किंवा मी सांगितल्याप्रमाणे म्हाडाच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे आणि इथं तुम्हाला फ्लॅटच्या डिटेल्स शो करतील. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.